ज्यांचे आत्ताच विचार आपण ऐकले ते शिवसेनेचे नेते आणि पार्लमेंटमध्ये आमचे सहकारी खासदार संजय राऊत, राष्ट्रवादीचे महाराष्ट्राचे अध्यक्ष जयंत पाटील, आपल्या लोकप्रिय आमदार श्रीमंत पाटील, अर्जुनलाल, नितीन गणपती पाटील, युवा नेते रोहित पाटील, संजय बजाज, बाबासाहेब नाईक, बाळासाहेब पाटील, रावसाहेब पाटील, विशाल पाटील आणि आपल्या सगळ्यांचे उमेदवार चंद्रकांत पाटील. आज लोकसभेच्या इलेक्शनच्यासाठी आपण तासगावला आलो. तासगाव आणि हा परिसर एक ऐतिहासिक पार्श्वभूमी असलेला परिसर. स्वातंत्र्याच्या आंदोलनामध्ये प्रचंड योगदान देण्याचं काम या तालुक्याने केलं, या जिल्ह्याने केलं. त्या काळामध्ये सांगली जिल्हा नव्हता. त्या काळामध्ये सातारा आणि सांगली हा एक जिल्हा होता आणि त्या जिल्ह्यामध्ये महाराष्ट्रात स्वातंत्र्याच्या संबंधीची उठावाची परिस्थिती निर्माण झाली. त्या उठावामध्ये सगळ्यात आक्रमक आणि आग्रभागी राहणारा जे कोणता जिल्हा असेल आणि कोणता परिसर असेल तर त्याच्यामध्ये सांगली साताऱ्याचा उल्लेख करावा लागेल. अनेक मोठे लोक स्वातंत्र्याच्या चळवळीत आले. क्रांतिसिंह नाना पाटलांचं नाव घ्यावं लागेल, वसंतदादा पाटलांचं नाव घ्यावं लागेल, जी.वा. फुलार यांचंही नाव घ्यावं लागेल, वि. स. भागेंचं सुद्धा नाव घ्यावं लागेल. या सगळ्या लोकांनी एक आवाज उठवला, लोकांना एकत्र केलं. वेळप्रसंगी भूमिगत राहण्याचा प्रसंग त्यांचा आला, पण त्याचा आणि घरादाराचा विचार त्यांनी कधी केला नाही. या सगळ्या सांगलीच्या आणि महाराष्ट्राच्या स्वातंत्र्य सैनिकांनी या देशाला फडक्यांच्या संकटातून मुक्त करायचं, त्यासाठी फौजांची किंमत ही देण्याची तयारी दिली. हा या जिल्ह्याचा संबंधीचा इतिहास आहे. या जिल्ह्यामध्ये अनेक गोष्टी असतात. कधी मला गंमत वाटते. या जिल्ह्याचं, या तालुक्याचं, आसपासचं हा सगळा भाग एकेकाळचा दुष्काळी भाग होता. पण दुष्काळी भाग असता तरी संकटं अनेक असली, आर्थिक संकट असली, तर या दुष्काळी भागाच्या कष्टकरी माणसांनी कधी लाचारी स्वीकारली, सन्मानानं जगायचं. एक दिवशी मी दिल्लीमध्ये होतो. देशाचा शेतीमंत्री होतो. दिल्लीमध्ये रोज सकाळी महाराष्ट्रातून कुणी दिल्लीमध्ये लोक येतात ते भेटायला माझ्याकडे येतात. ही जुनी पद्धत आहे. यशवंतरावजी चव्हाण ज्यावेळी होते त्यावेळी चव्हाण साहेबांना भेटायला जायचे. आता मी त्या ठिकाणी आहे, त्यामुळे महाराष्ट्राचा माणूस आपल्या राज्याचा घटक म्हणून माझ्याकडे येतो. आणि एक दिवशी असं एक चिठ्ठी आली, भेटायला फार लोक आले. या म्हणजे विचारलं कुठून आला, सांगितलं की दिल्लीमध्ये सध्या आहे. गाव कुठलं, तर गाव सांगितलं काहीतरी आठवडी वगैरे आसपास. म्हणजे करता काय, ते म्हणजे सर्कस. म्हणजे काय, ते म्हणजे सर्कस. म्हणजे सर्कस म्हणजे तुम्ही, हा म्हणजे आमच्याकडे फार जुनी पद्धत आहे. नाव विसरलं नाही, पण बहुतेक धोंडीबा माळी त्यांनी पहिली सर्कस या देशामध्ये तयार केली, या जिल्ह्यात. आणि त्या लोकांना विचारत होतो की तुम्ही ह्या राजीत कुठे गेला,
ते म्हणजे दुष्काळाचं संकट सन्मानाने जगायचं, लाचारीनं जगायचं नाही. आणि मग सर्कसमध्ये उड्या मारून, वाघाच्या तोंडात हात घालून, हत्ती फिरवून जगता येतं, 2 पैसे मिळवता येतात. हे आम्ही ऐकलं, पाहिलं, आमच्या वादवडिलांनी ते काम केलं आणि आज आम्ही तशा प्रकारची सर्कस तयार करून देशाच्या कानाकोपऱ्यामध्ये येतो. म्हणजे गमतीची गोष्ट आहे. काहीही करा. मी जर कुठं केरळमध्ये गेलो, तामिळनाडूमध्ये गेलो, अगदी नेपाळमध्ये गेलो, उत्तर प्रदेशमध्ये गेलो, विमानाचं खाली उतरलो आणि बाहेर जायला लागलो की त्या ठिकाणी कोणतरी मोठ्याने म्हणतो राम राम साहेब. राम राम साहेब त्यांनी विचारलं की मी त्याला विचारतो तू फाद्याचा का? कारण त्यांना म्हणतात गलईवाले. आणि हे गलईवाले देशाच्या कानाकोपऱ्यात होते, कष्ट करतात. त्या ठिकाणी त्यांनी धंदा वाढवला. केरळमध्ये तुम्ही जा, आपल्या भागाच्या गलईवाल्यांचे ते सालुंके वगैरे वगैरे काही नावं आहेत, त्या लोकांनी मोठी मोठी दुकानं काढली. ही सगळी मंडळी या भागातनं गेली, देशाच्या कानाकोपऱ्यात कष्ट केले आणि सन्मानाने या ठिकाणी जगली. आणि तिथेही गेली तर मराठी माणसाचा, मराठी संस्कृतीचा अभिमान हा कायम ठेवत असतात, जपत असतात. एक गोष्ट मी बघतो तिकडं धंदे करतात, पण पोराचं लग्न करायचं असेल तर पोरगी इकडचीच लागते. मुलगी इकडची येऊन त्या ठिकाणी जाते. आणि म्हणून कुठल्याही क्षेत्रामध्ये कष्ट करण्याच्या उद्देशी प्रवृत्ती ही तासगाव आणि या सगळ्या परिसराची आहे. तिसरी गोष्ट बघा, शेती. एकेकाळचा सगळा दुष्काळी भाग, आणि या दुष्काळी भागामध्ये शेती कशी करायची ही सांगणं अवघड. पण गृहस्थांनी, लोकांनी कृष्णेचं पाणी आणलं. नंतरच्या काळामध्ये जयंतराव मंत्री झाले, आझाद पाटील मंत्री झाले. त्यांनी सत्तेचा वापर केला आणि पाण्याची काय सोय केली. आणि आज काय बघतो त्याच्यावर. एक दिवशी मी लंडनला होतो आणि लंडनला जाताना तिथल्या डिपार्टमेंट स्टोअर, मोठं दुकान, तिथं गेलो होतो. अनेक गोष्टी तिथं बघत बघत एक फळं आणि भाज्याचा विभाग होता. मी सहजच बघायला गेलो. द्राक्षे होती तिथे, आणि द्राक्षे होती म्हणल्याच्या नंतर मला औत्सुक्य वाटलं की द्राक्षे आली कुठल्या. जगामध्ये पेरूवरनं द्राक्षे येतात, अन्य काही देशातनं द्राक्षे येतात, पण ही द्राक्षे आली कुठनं. आणि म्हणून मी बघायला गेलो. आणि बघायला गेल्यानंतर तो वाघ, ज्याच्यात द्राक्षे होती, तो वाघ दाखवा म्हणून सांगितलं. आणि त्या द्राक्षावर इंग्रजीमध्ये तास गणेश लिहिलं होतं. आता ही तास गणेश म्हणजे तासगाव, म्हणजे आम्ही इंग्लंडच्या बाजारात डिपार्टमेंट स्टोअरमध्ये चांगली द्राक्षे खायची असतील तर त्याला तासगावला जायची गरज नाही. लंडनला तुम्हाला द्राक्ष मिळत आहेत. आणि आमच्या बहादर शेतकऱ्यांनी इथल्या मालावर ह्या द्राक्षाच्या बागा उठवल्या आणि सवन भारतामध्ये ते गेलेच, पण भारताच्या बाहेरसुद्धा गेले. असं या उत्तम प्रकारची शेती करण्याच्या उद्देशी एक अर्थी आज या तासगावच्या भागामध्ये. आणखी एका गोष्टीचा माझा व्यक्तिगत तासगावचा संबंध आहे. माझे कॉलेजमध्ये शिकत असताना एक शिक्षक होते, ते अजून आहेच आहेत पण थकले आहेत. त्यांचं नाव C.V. पटवर्धन, आणि ते इथले राजे होते. सांगली हे स्टेट होते ना, तर तिथं. आणि त्यांच्याकडे गणपतीचं मंदिर हे मोठं असायचं. आधी असतील, तुम्हाला माहिती असतील, पटवर्धन फॅमिली. आणि इथे आमच्या सगळ्यांचे उत्तम शिक्षक होते. आणि त्यामुळं कळत कळत या नशा पद्धतीनं आम्हा लोकांचा सांगलीशी अतिशय घनिष्ठ अशा प्रकारचा संबंध आला. वसंतदादांशी आला, विसव फागेंशी आला. आणि खऱ्या अर्थानं अधिक या जवळकीच्या संबंधीचा
त्याच्यात मोलाची कामगिरी कोणी केली असेल तर स्वर्गीय आर पाटलांची उल्लेख करावा लागेल. आज सर्वसामान्य कुटुंबाची व्यक्ती प्रामाणिकपणानं काम करण्याची दृष्टी. मला आठवतं आहे, एक दिवशी मी नाशिकला सांगलीला आलो होतो आणि विद्यार्थ्यांच्या तरुणांच्यामध्ये तिथे एक सभा होती आणि त्या सभेमध्ये भाषण करायला अनेक तरुण लोक उभे राहिले आणि त्याच्यात एक तरुण नुसता असा बोलायला उभा राहिला. अतिशय चांगले बोलराव त्यांनी भाषण केलं. मी चौकशी केली, हे कोण आहे बाबा, भाजी गली दिसतं, याचं लक्ष ठेवलं पाहिजे. दुसरं तिथं कोण नव्हते, ते आर पाटील होते कॉलेजच्या काळापासून. नंतरच्या काळामध्ये पक्ष संघटनेत आले, जिल्हा परिषदेमध्ये गेले. जिल्हा परिषदेमध्ये सांगलीच्या ती जिल्हा परिषद त्यांनी गाजवली त्या वयामध्ये. आणि नंतरच्या काळामध्ये महाराष्ट्राच्या विधानसभेमध्ये सांगलीच्या लोकांनी, तासगावच्या लोकांनी, कवठेमहांकाळच्या लोकांनी त्यांना विजयी केलं आणि महाराष्ट्राच्या विधानसभेमध्ये एक अत्यंत कर्तृत्ववान अशा प्रकारचा एक उत्तम वक्ता आणि लोकांच्या प्रश्नाची मांडणी करणारा एक सदस्य म्हणून त्यांच्याकडे आम्ही पाहायला लागलो. आज त्या काळामध्ये महाराष्ट्राच्या विधानसभेमध्ये सांगलीने दोन कर्तृत्ववान माणसं दिली, एक आर पाटील आणि एक आज या ठिकाणी हजर आहेत जयंतराव पाटील. ही आम्हाला सगळ्यांच्या मनात राहिलेली गोष्ट आहे. सुदैवानं आपल्या कर्तृत्वानं आर हे उपमुख्यमंत्री पदापर्यंत गेले. अनेक गोष्टीची चांगली धोरणं त्यांनी आखली. त्यांचे कार्यक्रम आणि विशेषतः समाजाच्या लहान घटकांच्या हिताच्यासाठी धोरणं, स्त्रियांचा सन्मान कसा राहील यासाठी त्यांचे कार्यक्रम, या सगळ्या क्षेत्रामध्ये आराने फार मोठं काम केलं. दुर्दैवानं ते लवकर आपल्या सगळ्यांच्यातून केले. पण ते असे असं नसते तरी आज त्यांच्या विचाराची आणि त्यांच्या कामाची गादी रोहित चालवतो याचा आम्हाला आनंद आहे, अभिमान आहे. आणि माझी खात्री आहे की उद्याच्याला महाराष्ट्राचे जुन्या काळाचे लोक रोहितलासुद्धा जे काम करताना पाहतील त्या सगळ्यांना आराच्या कामाची आठवण आणि आराच्या कामाची जी आज गरज आहे त्याची पूर्तता या नव्या पिढीकडून होते हे चित्र दिसायचं राहणार नाही. आज या ठिकाणी लोकसभेची निवडणूक आहे. अनेक लोकांनी इथं काम केलं. वसंतदादा होते, जी बापू होते, विसफ आगे होते. अनेक महाराष्ट्रात मोलाची कामगिरी केली. अगदी रोजगार हमीसारखा कायदा की तो संबंध देशामध्ये गेला. त्या कायद्याची संबंध रचण्यात तयारी ही विसफ आगे साहेबांनी केली. या जिल्ह्याचा दुष्काळ हा बघून त्याच्यामध्ये व्यक्त करतात. अशा अनेक लोकांनी अनेक प्रकारची कामं या ठिकाणी केली, वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये यश मिळवून दिले. ही निवडणूक ही अत्यंत महत्त्वाची आहे आणि त्याचं कारण आज सगळ्या देशाचा चेहरा बदलतो. आज देशाचं राज्य हे नरेंद्र मोदींच्या सारख्या ग्रस्तांच्या हातामध्ये. ही एक वेगळी विचारधारा आहे आणि ती विचारधारा साधारणतः या भागामध्ये स्वातंत्र्याच्या आंदोलनात महत्त्वाची कामगिरी केल्याचा इतिहास आहे. तो इतिहास एका बाजूला आणि स्वातंत्र्याच्या चळवळीत एक विचारधारा, एक पक्ष संघटना कधीही नव्हती. त्या सुरुंगामध्ये जाण्याची वेळ अनेकांना आली. ते सगळे स्वातंत्र्य सैनिक होते, पण त्यांच्याबरोबर अनेक लोक सहभागी झाले. पण त्याच्यामध्ये त्यावेळेचा भाजप किंवा जनसंघ यांचा एकसुद्धा माणूस हा कधी झालेला नव्हता. आणि म्हणून ज्यांना स्वातंत्र्याच्या चळवळीची पार्श्वभूमी नाही त्यांच्या हातामध्ये आज देशाची सूत्र आहेत आणि त्यांचं नाव हे नरेंद्र मोदी आहे. आज अनेक गोष्टी आपण बघतो ते अनेक ठिकाणी जातात, भाषणं करतात. लोकशाहीमध्ये त्यांचा अधिकार आहे, पण भाषणं कुणा करतात? जवाहरलाल नेहरूंच्या टीका कर, काँग्रेस पक्षावर टीका कर,
ज्या जवाहरलाल नेहरूंनी आयुष्याची जवळपास 11-12 वर्ष इंग्रजांच्या तुरुंगामध्ये घालवली, घरादाराचा विचार झाला नाही. स्वातंत्र्य मिळाल्याच्या नंतर त्या स्वातंत्र्याचा अर्थ लोकांच्या जीवनामध्ये स्पष्ट दिसेल यासाठी एक नवीन रचना त्यांनी केली. लोकशाहीचं राज्य या देशात प्रस्तावित केलं आणि जगामध्ये भारताचं नाव लौकिक वाढेल यासाठी त्यांचं योगदान होतं. ते जवाहरलाल नेहरूंच्या टीका आणि कुणी टीका करावी, कुणी टीका करावी. जे टीका करणारे लोक त्या स्वातंत्र्याच्या आंदोलनात कुठं नव्हते हे मी आत्ताच तुम्हाला सांगितलं. पण हे एवढं मोठं योगदान देणाऱ्यांच्या टीका करणं हाच आपला कार्यक्रम आहे असं समजून आज ते कामाला लागलेले. कितीतरी गोष्टी सांगता येतील त्यांच्या. त्या आज अनेक चित्र बघतो आम्ही. स्वातंत्र्याने देशाच्या स्वातंत्र्यानंतर लोकशाही ही रचना आपण स्वीकारली, सामान्य माणसाचे अधिकार मान्य केले. आज ज्यांच्या हातात सत्ता आहे त्यांना हा लोकशाही स्वातंत्र्याचा विचार कितपत मंजूर आहे याची शंका येते आणि त्याची कारणं अनेक आहेत. ज्यांचा काही संबंध नाही, कसला गुन्हा नाही, मोदी साहेबांच्या त्यांच्या सरकारांच्या मनात आलं त्याला तुरुंगात टाक, गुन्हा तुरुंगात टाकले, अनेक खासदारांना तुरुंगामध्ये टाकले, आपल्या सरकारांना तुरुंगात टाकले. महाराष्ट्रामध्ये आज या ठिकाणी संजय राऊत आहेत, एक उत्तम पत्रकार. शिवसैनिकांचा आणि सेनेचा विषय हा मानणाऱ्या आग्रहानं कारण नसताना त्यांनाही तुरुंगात टाकलं. अनिल देशमुख महाराष्ट्राचे गृहमंत्री, त्यांना त्या ठिकाणी तुरुंगामध्ये टाकलं. अनेकांची उदाहरणं सांगता येईल. ही तर आपली स्थानिक झाली. देश पातळीवर काय चित्र. झारखंड नावाचं राज्य आदिवासींचं राज्य, आदिवासी मुख्यमंत्री आहे. एका सभेमध्ये प्रधानमंत्री आणि त्यांच्या सरकारवर तिथल्या मुख्यमंत्र्यांनी टीका टिप्पणी केली, काही म्हणणं मांडलं. परिणाम काय? त्यांचं म्हणणं समजून निकाल घ्यायची जबाबदारी असताना ते काम काही केलं नाही, त्यांना तुरुंगामध्ये टाकलं. आज झारखंडचा मुख्यमंत्री गेले 6 महिने तुरुंगामध्ये आहे. दिल्ली ही देशाची राजधानी. अरविंद केजरीवाल नावाचे मुख्यमंत्री सामान्य कुटुंबातून आलेले, उत्तम राज्य चालवतात, शिक्षणाच्या क्षेत्रात मोलाचं काम केलं, आरोग्याच्या बाबतीत अनेक सुविधा लोकांना दिल्या, राज्य कसं चालवायचं याचा एक आदर्श केला. आम्ही लोक पार्लमेंटचे मेंबर म्हणून दिल्लीमध्ये आहोत. अनेकदा आम्हाला लोक भेटायला येतात आणि दिल्लीमध्ये जसं आम्हाला पार्लमेंट दाखवा म्हणतात, राष्ट्रपती भवन दाखवा म्हणतात, तसं केजरीवालनी शिक्षणाच्या आणि आरोग्याच्या क्षेत्रात जे काम केलं तेही आम्हाला पाहिजे आहे हे सांगण्याची आणि ही विनंती करण्याची भूमिका देशाच्या अनेक भागातून लोक येतात ते करतात. याचा अर्थ त्यांचं काम किती होत आहे. आणि त्याच केजरीवालनी सरकारवर काही गोष्टी टीका टिप्पणी केली. परिणाम काय झाला? 3 वेळेला मुख्यमंत्री असलेल्या माणसाला आणि कसलाही चिंचोळा त्याच्या अंगावर नाही इतका स्वच्छ कारभार करणारा हा मुख्यमंत्री आज तिहारच्या जेलमध्ये आहे. का? तर मोदी साहेबांनी त्यांच्या लोकांनी काही घटनावर टीका टिप्पणी केली. ही काही लोकशाही आहे? ही काही स्वातंत्र्य आहे? आपल्याला या देशामध्ये सगळ्यांच्या प्रयत्नानं एक घटनेची निर्मिती केली. त्या घटनेनं तुम्हाला मला सगळ्यांना सारखे अधिकार आहे. या देशामध्ये अगदी शेताच्या शिवारामध्ये काम करणारा, मोलमजुरी करणारा मजूर, त्याला जो हक्क आहे तर देशाच्या राष्ट्रपतीला सुद्धा तेवढाच हक्क आहे. हे स्वातंत्र्य आणि हा निर्णय या देशामध्ये केला. आणि असं असताना आज सत्ता हातात आल्याच्यानंतर या लोकांच्यावर की जी विचारधारा सत्ताधारी लोकांना मान्य नाही त्यांच्यावर अशा प्रकारची कारवाई करण्याची भूमिका आजचे राजकारते करतात. आणि म्हणून वेळ वेगळी आली.
इथे एकत्र राहायची गरज आहे. जे जे कुणी मूलभूत अधिकारांचं हल्ला करतील त्या सगळ्यांच्या विरुद्ध एका विचाराने आपल्या सगळ्यांना उभं राहावं लागेल. आणि जी क्रांतिकारांची भूमी आहे त्या क्रांतिकारांच्या भूमीनं त्याच्यात पुढाकार घेतला पाहिजे. कुणीही व्यक्ती असो, साधा कार्यकर्ता असो, पंचायत समितीचा सभासद असो, जिल्हा परिषदेचा सभासद असो, शेती करणारा शेती असो, किंवा आज इथं चंद्रकांत पाटलांच्यासारखा उत्तम पैलवान असो, त्या सगळ्यांना आपल्याला एकत्र ठेवून या देशाच्या मूलभूत अधिकाराला जतन करण्याच्यासाठी पावले टाकावी लागणार आहे. आणि मला आनंद आहे की शिवसेनेने अशा कामात पुढे येऊ राहणाऱ्या एका तरुण खेळाडूची निवड या ठिकाणी केली त्याची उपयुक्तता आहे. खरं म्हणजे काही लोक असं म्हणतात की हे खेळाडू तिथे जाऊन काय करणार, काही काळजी करू नका. मी एक आणखीन खेळाडू पाहिला, सांगलीचाच पाहिला, आणि त्यांचं नाव मारुती माने. मारुती माने खासदार होते का नाही, आणि हिंद केसरी होतं का नाही. मग हा तर डबल, सिंगल महाराष्ट्र जसं नाही, डबल. आणि तुम्ही लोकांनी काय सांगायचं, गेलं 35 वर्ष कुस्तीगीर परिषदेचा अध्यक्ष मी आहे. तेव्हा कोणता फायदा झाली आहे आणि कुठपर्यंत झाले याची प्रत्येकाचा अभ्यास आहे. मी कधी बोलत असतो, पण या संस्थेमध्ये अनेक वर्ष माझे आहेत. आणि त्यावेळेला जी तरुण मंडळी पुढे येत आहेत, राज्याचं नाव आज घेत आहेत, उद्या देशाचं नाव घेतील आणि नंतरच्या काळामध्ये ऑलिम्पिकमध्ये सुद्धा जातील, अशा पद्धतीचं कर्तृत्व आणि क्रीडा क्षेत्रदान असे जे कुणी खेळाडू आहेत त्यांना अधिक प्रोत्साहन द्यायचा निकाल दिसला. आणि त्या दृष्टीनं चंद्रकांतकडे आम्ही बघत असतो. मला आनंद आहे या ठिकाणी शिवसेना प्रमुखांनी त्यांची निवड केली. त्यांची निवड करून बातमी आली वर्तमानपत्रात की या ठिकाणी या जागेच्यासाठी शिवसेना प्रमुखांनी यांची अशी निवड केली. सगळ्या महाराष्ट्रात चर्चा सुरू झाली, कोण हा चंद्र एकदम खासदार बनायला निघाला, काय त्याला अनुभव वगैरे वगैरे वगैरे. नंतर जशी माहिती त्यांची पुढे यायला लागली तसा लोकांचा विश्वास वाढला आणि लोकांना खात्री वाटायला लागली की ही व्यक्ती सांगली जिल्ह्याचं आणि महाराष्ट्राचं नाव जसं कुस्तीच्या क्षेत्रात केलं तसं आज भारताच्या पालकमंत्री मोदी साहेब आणि त्यांचे सहकारी सवन या देशाचा मूलभूत अधिकार उद्ध्वस्त करायला निघाले. त्यांच्या विरुद्ध संघर्ष करायला आम्ही सगळे जे प्रयत्न करतील त्या आमच्या प्रयत्नाला खांद्याला खांदा लावून या ठिकाणी चंद्रकांतसुद्धा लोक संसदेमध्ये उभे राहतील याची खात्री मला या ठिकाणी आहे. आणि त्यामुळे त्यांना निवडून देणं ही तेव्हा सगळ्यांची जबाबदारी आहे. ते काम तुम्ही त्यांनी करावं एवढंच या ठिकाणी मी आपल्या सगळ्यांना सांगू इच्छितो. अधिक बोलायचं नाही. आणखीन काही सभा मला आज पुणे जिल्ह्यामध्ये आहेत. एक वेगळं चित्र महाराष्ट्रात दिसतं आहे. आम्ही लोक जाईल तिथं, लोकांचा पाठिंबा आहे, लोकांना बदल पाहिजे. आणि तो बदल आज जी आम्ही लोकांनी आघाडी केली ज्याच्यामध्ये शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि इतर छोटे होते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारानं पुढे राहणारे हे पक्ष, त्या सगळ्यांना घेऊन एक जबरदस्त शक्ती ही महाराष्ट्रात उभी करण्याचा प्रयत्न आम्ही करतो आहे. त्या प्रयत्नाला तुमच्या सगळ्यांची साथ मिळेल अशाच प्रकारची अपेक्षा व्यक्त करतो. या ठिकाणी चंद्रकांत पाटलांची खून ही काही सांगायची आवश्यकता नाही. मशाल ती वशाल त्यांनी हातामध्ये धरली, ती वशाल हातामध्ये धरली आणि या वशालीच्या माध्यमातून एक वेगळं चित्र आज तयार करण्याचा प्रयत्न केला जातो आहे. त्याला तुम्ही साथ द्याल अशाच प्रकारची अपेक्षा या ठिकाणी करतो आणि माझे 2 शब्द सांगतो. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.